श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागला सिद्धाची या चरणा. कर संपुट जोडुनी जाणा विन्वितसे पर्येसा. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक या भवानी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर झाले मन माझे. श्री गुरुचरित्र कथा मृत सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ तुझी एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारून. तृप्त नव्हे माझे मनू आणिक अपेक्षा होतसे. क्षुदे करुणी पिडिले ढोर जैसे पावे तृण भिडार. त्याते होय मनोहर नवचे तेथोनी पर्येसा. एकदा नर देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीर वर्णी. नव्हे साचे धरणी केवी सोडी तो ठावे. तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो गुरुनिर्वाणी. अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी. प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरूंचे. तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी. कल्पवृक्ष दिले यासी प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी. नाही दिले न ऐको काणी कृपामूर्ती सिद्धराया. ऐशा तुझिया उपकारासी उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी. म्हणून लागतसे चरणांसी एके भावे करुनिया. स्वामिनी निरोपिला धर्मार्थ अधिक झाला मज स्वार्थ. उपजला मनी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे. ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोन. मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तैवेळी. धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लाधले श्री गुरुचरण. संसार तारक भवार्ण तुची एक पर्येसा. तुवा ओळखली श्री गुरुची सोय म्हणून पुससी भक्तिभावे. संतोष होतो आनंदमय तव प्रश्न ऐकोनिया. सांगेन ऐक एकचित्ते चरित्र गुरूंचे विख्याते. उपदेश देऊनी माधवाते होते तेथे क्वचित काळ. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाले महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा. प्रख्यात नामे असती 7 सांगेन ऐक एकचित्ते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती. 5वा होता आणिक येथे सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक. 7वा सिद्ध आपण ऐक. अपार होते शिष्य आणिक एकाहून एक श्रेष्ठ पै. तया शिष्या समवेत श्रीगुरु निघाले दक्षिण पंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंज नगरासी. भेटी झाली जनकजननी येऊनी लागती चरणी. चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामियासी. देखोनिया श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी. झाले स्वपी भुवसी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती. अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो येती परमपुरुष होय जाणा. याते नर जे म्हणती ते जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार घेती होती ब्रह्मा विष्णू महेश्वर. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद येती झाली स्मृती जननीसी. देखोनी जननी तैवेळी माता ठेवी चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तैवेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणूनी आराधिले. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मानवाचे. प्रसन्न झाले जन्म आमुचे सफळ केले पर्येसा. म्हणून नमिती दोघे
चरणी विनविताती कर जोडुनी उद्धरावे या भवारणी जगन्नाथा येती राया. श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियेसी पुत्र होईल संन्यासी उद्धरील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे एक त्याचे कुळी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै. यमाचे दुःखे भयभीत नव्हे याचे पितृ संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मलोक असे. त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगुनी तयासी आश्वासिते बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियेसा मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात वेदशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तेवेळी त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी ऐक विनवितसे परियेसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडोनी जाती भवसागरी संसार माया वेष्टोनी संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी निर्लिप्त करीगा आम्हासी आपण तपासी जाईन. ऐकुनी जियेचे वचन श्री गुरु निरोपताती आपण स्त्रियांसी पतिसेवा चरण तेची तप परियेसा. येणे या भवनवासी कडे पडती परियेसी जैसा भाव असे जासी तैसे होईल परियेसा. उतारवया पैलपार स्त्रियांसी असे तो भ्रतार मनी करुणी निर्धार भजावा पुरुष शिव समानी त्यासी होय उद्धारगती. वेद पुराणे वाखाणिती अंतःकरणी न करी खंती तू ते गती होईल जाण. ऐकुनी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवतारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवणगत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तेसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषासी विरोधे लाविला कलह जाना तया दोषास्तव देखा तुझ बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषासी तव पुरुष होईल तापसी. तू ते जातील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकुनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणावरी लोळत मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित. म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले अपरवयसा होता जे कळे पती तुझा येती होये तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव भोगोनी स्वदेही वय मग होईल तुझ गती. नसता तुझा देह जाण भेटी होईल माझे पूर्ण तव पाप होईल दहन. सांगेन क्षेत्र ऐकपा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडली यावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पुरू असे प्रख्यात. भीमा अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगुनी तियेसी श्री गुरु निघाले दक्षिण देसी. त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थ महिमा असे प्रख्याती पूर्णांतरी परियेसा. तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझ मी आता सांगत असे परियेसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिराणो उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वरा धरिले होते प्रीती कर. मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा
बीज पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी. ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी पुण्यपुरुष असती. समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी. गौतम ऋषी महाज्ञानी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता साकडे गंगा अनिल आपुले चाडे. समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी. श्लोक. या गतिर्योग युक्ताना मुनीना भूर्ध्व रेतसाम. सा गती सर्व जंतूंना गौतमी तीरवासी नाम. उद्धरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियासी. जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीचिया. या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी. साकडे घालावे गौतमासी गंगा आणिता आम्हा लाभ. म्हणून रचली माया एक दुर्वा गायी सवस्तक. कोरींनी पाठविली ऐक गौतमाचे व्रीहिभक्षणार्थ. ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी. निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडियेले. तेची कुश झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण. गंगा भूमंडळी आन याविने तुम्ही नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्र वर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणतसे. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा. उद्धार वया चराचरा द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिदला गंगेसी. घेऊनी आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्याचे. ऐसी गंगा भगीरथी कवणा वर्णावया सामर्थ्य. याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका. ऐशी गौतमी तटाक यात्रा श्रीगुरु आपण आचरित. पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा. तटाक यात्रा करिता देखा आले श्रीगुरु मंजरिका. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानसपूजा त्यासी नरसिंहमूर्ती परियेसी. देखता झाला श्रीगुरुसी मानसमूर्ती जैसी देखी. नमिता झाला श्रीगुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी. विस्मित होऊन मानसी अतिभक्ती करुनिया. श्लोक. यद्दिव्यपादमेव साक्षात् अधिष्ठितं देव नदी समीपे. यदुत्तरे तीर निवासी रामो लक्ष्मीपतिस्त्वं निवसंत नित्यं. येणे परी श्रीगुरुसी विनवी माधवारण्य हर्षी. श्रीगुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी. श्लोक. अत्यंत मार्गस्थी ती मार्गरूपम. अत्यंत योगाधिकारतत्त्वं. मार्गच मार्गम विचिन्वन्त मे मार्गोद्वयं माधवं दर्शयते. ऐसे श्रीगुरु तयासी आश्वासुनी म्हणती हर्षी. निज स्वरूप तयासी दाविते झाले परियेसा. श्रीगुरुचे स्वरूप देखुनी संतोषी झाला तो मुनी. विनवीतसे कर जोडुनी नाना परी स्तुती करी. जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. लोका दिससी नरू परमपुरुषा जगन्नाथा. तू तारक विश्वासी म्हणोती भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिदले चरण आपुले. ऐसे परी श्रीगुरुसी स्तुती करी तो तापसी. संतोष होऊनी अतिहर्षी आश्वासिती तयवेळी. म्हणती श्रीगुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी. तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्यपूजा तू मानसी करसी नरसिंहमूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात. ऐसे सांगोनी तयासी श्रीगुरु निघाले परियेसी. आले
वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्रीगुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेजू पाहे प्राण देखा पोट व्यथा भू त्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केलिया दुःखे ऐसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण तेजू पाहे पक्ष मासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरे ऐसे करिता दिवसांवरी कष्टत होता तो द्विज पूर्व दिवसी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्नभूत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित तेजू पाहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत तेजिन शरीर नको आता संसार पापरूपे वर्ततो अन्न प्राण अन्न जीवन कवन असेल अन्नाविन अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करीतो म्हणूनी पोटी पाषाण बांधवनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्ना दानादिक देखा न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वशत पुण्यफळ असे दिसत मग हे कष्ट भोगीतसे ग्रास हरितले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे घात केले विश्वासियाचे मग हे कष्ट भोगीतसे अपुरती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगीतसे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजधिकारण अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी अथवा मारिले वरासी अग्नी घातला राणासी वेगळे सांडूनी जनक जननेसी स्त्रिये सहित मी होतो माता पित्या तेजोनिया असो सुखे जेवनिया पूर्वजन्मापासोनिया मग हे कष्ट भोगीतसे ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवणाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजवराते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखिष्टासी कृपासागरू पुसतसे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रसी श्री गुरु म्हणती तयासी प्राण गा तेजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग आम्हा विप्र म्हणे गा येतिराया काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदरव्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे श्री गुरुनाथा शरीर सर्व अन्न गता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी औषध असे आम्हापासी क्षण ऐक सांगो तुझ एक संशय न धरी आता मनी भिवू नको अंतःकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोटभरी श्री गुरु वचन ऐकोनी स्थिर झाला अंतःकरणी माता ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयेवळी इतुकिया अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवतारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाक्काय कर्मी आश्वासोनी ते वेळी पुसती श्री गुरु स्तोम मोळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरूंचे वचन
सांगत असे तो ब्राह्मण. गोत्र आपले कौंडिन्य, आपस्तंभ शाकेसी. नाम मज सायंदेव असे, वासस्थळ आपले कडगंचीस. आलो असे उदरपूर्तीस, सेवा करितो यवनांची. अधिकारपणे या ग्रामी, वसो संवत्सर ऐका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही, तुमचे दर्शन मात्रेसी. तुझा अनुग्रह होय ज्यासी, तरेल या भवनवासी. अप्रयत्ने आम्हासी, दर्शन दिले स्वामिया. श्लोक. गंगा पापम शशीतापम, दैन्य कल्पतरुस्थता. पापम तापम च दैन्यम च, हरेश्ची गुरुदर्शनम. गंगा देखिता पापे जाती, चंद्रदर्शने ताप नसती. कल्पतरूंची ऐसी गती, दैन्या वेगळा करी जाण. तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण. पाप ताप दैन्य हरण, देखिले आजी तुमचे चरण. चतुर्वर्ग फल पावलो, ऐशी स्तुती करुणी. पुनरुपी लागला श्री गुरुचरणी, जगद्गुरु आश्वासोनी. निरोप देती ते वेळी, श्री गुरु म्हणती तयासी. आमचे वाक्य परियेसी, जठरव्यथा ब्राह्मणासी. प्राण त्यागी करीतसे, उपशमन त्याचे व्याधीसी. सांगो औषध तुम्हासी, नेऊनी आपले मंदिरासी. भोजन करवी मिष्टान्न, अन्न जेविता याची व्यथा. व्याधी न राहे सर्वथा, घेऊनी जावे आता त्वरिता. क्षुधाक्रांत विप्र असे, ऐकोनी श्रीगुरूंचे वचन. विनवितसे कर जोडून, प्राण त्याग करिता भोजन. ब्राह्मणांसी व्यथा होत असे, जेविला काल मासे एका. त्याने प्राण जातो ऐका, अन्न देता आम्हासी देखा. ब्रह्महत्या त्वरित घडेल, श्रीगुरु म्हणती सायंदेवासी. आम्ही औषधी देतो यासी, अपोपान माशेसी. क्षीर मिश्रित परमान्न, अन्न जेविता त्वरितेसी. व्याधी जाईल परियेसी, संशय न धरी तू मानसी. त्वरित न्यावे गृहासी, अंगीकारुनी तयेवेळी. माथा ठेवी चरण कमळी, विनवितसे करुणा बहाळी. यावे स्वामी भिक्षेसी, अंगीकारुनी श्री गुरुनाथ. निरोप देती हो का त्वरित, सिद्ध म्हणे ऐक माता. नामधारक शिष्योत्तमा, आम्ही होतो ते वेळी. समस्त शिष्य सकळी, जठर व्यथेचा विप्र जवळी. श्रीगुरु गेले भिक्षेसी, विचित्र झाले त्याचे घरी. पूजा केली परोपरी, पतिव्रता त्याची नारी. जाखाई म्हणजे परियेसा, पूजा करीती श्रीगुरूसी. षोडशोपचारे परियेसी, तेनेची रीती आम्हासी. शिष्या सकळिका वंदिले, श्रीगुरु पूजा विधान. विचित्र केले अति गहन, मंडळ केले रक्तवर्ण. एकेकासी पृथक पृथक, पद्म रचुनी अष्टदळी. नाना परीचे रंगमाळी, पंचवर्ण चित्रमाळी. रचियेली तिये परियेसा, संकल्पोनी विधीसी. नमन केले साष्टांगेसी, माथा ठेवूनी चरणी न्यासी. पाद सर्वही अष्टांगी, चित्रासन श्रीगुरूसी. येनेची परी सकळ कासी, मंडळार्चन विधीसी. करितो गंध पुष्पाक्षता, षोडशोपचारे विधीसी. पंचामृतादी परियेसी, रुद्रसूक्त मंत्रेसी. चरण स्नापिले तेवेळी, श्रीगुरु चरणी अतिहर्षी. पूजा करीती षोडशी, तया विप्रा ज्ञान कैसी. चरणतीर्थ धरिता झाला, तया चरणतीर्थासी. पूजा करीती भक्तीसी, गीत वाद्ये आनंदेसी. करी आरती निरांजन, अनुक्रमे श्रीगुरुपूजा. करिता झाला द्विजा, पुनरुपी षोडशोपचारे ओजा. पूजा करीतेसे भक्तीने, अक्षयवाणे आरती. श्रीगुरुसी ओवाळीती, मंत्रघोष अतिभक्ती. पुष्पांजली करिता झाला, अनेक परी गायन करी. नमन करी प्रीती करी, पतिव्रता असे नारी. पूजा करिता उभय वर्ग, ऐसे परी श्रीगुरूसी. पूजा केली परियेसी, तेनेची विधी शिष्यांसी. आम्हा समस्तांसी वंदिले, संतोषिनी श्रीगुरुमूर्ती. वर देती अति प्रीती, तुझी संतती होईल ख्याती. गुरुभक्ती वंशोवंशी, तू जाणसी गुरुचा वास. अभिवृद्धी होय वंशवंश, पुत्रपौत्र नांदाल
हर्षी गुरुभक्ती येणे परी. ऐसे बोलुनी द्विजासी आश्वासिती अतिहर्षी. नमन करोनी श्री गुरुसी ठाय घेतले तेवेळी. नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशांनी. अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले. शकपाक नाना परी वाढतात सविस्तारी. भोजन करीती प्रीती करी श्रीगुरुमूर्ती परियेसा. उदरव्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तक्षण श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने. परीस लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी. दर्शन होता श्रीगुरूंसी व्याधी कैची सांग मज. उदय झालिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी. श्री गुरुकृपा होय ज्यासी दैन्य कैचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित. आनंद झाला तेथे बहुत. विस्मय करीती सकळ जन अभिनव करीती सकळ जन. द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची जाण. व्याधी गेली निघुनी. सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय ज्यास. जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैसे त्याचे देही. गंगाधराचा नंदन सर्वती सांगे विस्तारोनी. गुरुचरित्र कामधेनू ऐका श्रोते एकचित्ते. जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना. अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुन्हा सत्य. इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरू सिद्ध नामधारक संवादे. स्थान स्थान तीर्थयात्रा संदर्शन पुनर्माता दर्शन. नाशिक त्र्यंबक क्षेत्र गौतमी तीर्थ वर्णन. विप्र उदरव्यथा परिहरण. सायंदेव गृही भिक्षाकृत. नाम त्रयोदश अध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.